जोडी मैदानामध्ये दिनेश आणि सलामी जोडी दिनेश आणि ओम म्हणजे ओमकार ही सलामी जोडी पण ट्रॅक वरती येतोय. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी व्यासपीठ वरती यायचे 12 पेन. नितीन पण ट्रॅक वरती नितीन येतोय. पण ट्रॅक वरती नितीन येतोय. सामना सुरुवात पहिला चेंडू चेंडू अगदी पडल्यानंतर निर्धाव चेंडू सांगता होती पहिल्या चेंडूवरती यावेळी आणि इथे पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. षट 3 षटकांचा सामना असेल. चांगला फटका यावेळी इथे सीमा पार येतो षटकार. जो मॅच मध्ये पण ट्रॅक वरती येतोय नितीन येतोय. नंदू सर मॅच मध्ये व्हायला गेला दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा आल्या. 7 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. आणि आमच्या आता स्कोरर मित्र नंदू दादा असतील आजच्या दिवसात कारण की आमच्या अंकित सरांनी रजा घेतली थोडी आणि जाऊन मॅच मध्ये पचाकडे अतिशय अब्बील आणि पंचांचा बोट आलाय वरती व युची आउट तंबूच्या आसऱ्यामध्ये येतोय दिनेश. नवीन बॅटर रोशन मैदानात जातोय. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी रोशनची राहिली आहे पाहायला गेलं तर. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती आहे. मॅच मध्ये पुढचा चेंडू बसेल पण ट्रॅक वरती आहे. सलामीचा बॅटर तंबूच्या आसऱ्यामध्ये आला दिनेश आणि दिनेशची जागा भरून नवीन बॅटर मैदानात रोशन दाखल झाला. त्या समेत सलामीचा बॅटर ओमकार आणि बॉल ट्रॅक वरती येतो बाय नितीन. चांगला फटका चांगला फटका फटका जातोय. स्टँड ऑफ डिलिव्हरी इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो बाय सीमा पार येतो बाय 6 धावा षटकार. पुढचा चेंडू यावेळी गॅप मध्ये वा पॉइंट मध्ये ढकलला. इथे चेंडू थांबणार नाहीये की काय. चेंडू ओढला यावेळी इथे 2 दुसरी धावसाठी इथे 2 धावा कंप्लीट. 2 धाबेने इथे धाव फलक ढकललं जात आहे. ते टोटल धावसंख्या जाती आहे 14 या आकड्यावरती आहे. पाहिलं गेलं तर आतापर्यंत नंदू सर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 5 चेंडूंची फेकी झाली आहे. तिसरं 3 षटकांचा सामना असेल. मागच्या मॅचमध्ये पाहिला गेला तिसरा राऊंडसाठी मात्र जाऊन पोहोचलाय तो अर्बन संघ आणि या संघांमध्ये कोण जो विजयाच्या घरात जाईल तो अर्बन संघाशी लढत करेल. कालची सेमीफायनलमध्ये पाहायला गेलं नंदू सरांची पॅक केलेली टीम जाऊन पोहोचली आहे फायनलच्या थरारामध्ये निश्चितच. आणि इथे जाऊया मॅचमध्ये इथे गोकुल सरांचं जमीन समांतर राहते. इथे अभ्यंतर धाबेने धावफलक जोडले जात आहे. टोटल 15 या आकड्यावरती असतील. धावसंख्या जाऊन पोचते 15 या आकड्यावरती आणि शेवटच्या चेंडूवरती चुकी आली आणि स्वेट चेंडू अभ्यंतर धाबेने धावसंख्या जाऊन पोचली. टोटल 15 या आकड्यावरती असेल. पुढचा चेंडू बन ट्रॅकवरती नितीन
चांगला फटका इथे की आपण ढकलला चेंडू क्षेत्र चेंडू खाली येतोय नशिबाने चेंडूने वलन घेतला चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक 1 संपुष्टात येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल आता 19 या आकड्यावरती. नवीन बॉल ट्रॅकवरती येतोय. कल्पेश असेल धामोती संघाचा कल्पेश असेल चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये होते आणि सलामीचा बॅटर आहे आणि तोच बॉल ट्रॅकवरती येतोय. स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो कल्पेश. 6 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. 6 चेंडूमध्ये फायनल गेलं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती नसरापूर संघाची टोटल 19 या आकड्यावरती आहे. पहिलं जाईल कितपत धावसंख्या नेऊन ठेवण्याचं काम करणार आहे कारण की तो नसरापूर संघ कारण की त्यांना माहिती आहे धामोते संघ सुद्धा तेवढाच ताकदीवान आहे. पुढचा चेंडू कल्पेश सहजरीतीने फ्लेट केला या चेंडू कारभारी पद्धत चेंडू इथे यावेळी परत चेंडू खाली जातोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे ढकलला संघाचं आणि धावसंख्या जाऊन पोचते ठोठाला 20 या आकड्यावरती. देखना स्ट्रोक मोठा फटका खेचण्याच्या बेतात मिस टाइम फटका झाला. इथे एकदा मिळते दुसरी धावसाठी मैदान प्रयत्न इथे डायरेक्ट थ्रो येतो आहे तर इथे विकेट परतावं लागलं असतं पण तसं काही झालं नाही आहे. इथे 2 धावा कंप्लीट 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचतोय 22 या आकड्यावरती आहे. चांगला फटका इथे चेंडू क्षेत्र चेंडू काढली चेंडू पण बाउन्स 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल ते 26 या आकड्यावरती 26 रन्स. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. नशिबाने चेंडू पडल्यानंतर जो उंचावरून जातो आहे तो डायरेक्ट आहे का 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते आहे टोटल 26. पुढचा चेंडू पण ट्रॅकवरती कल्पेश स्ट्रायकरसाठी घेतोय रोशन त्याच्या समोर सलामीचा बॅटर ओमकार. उंचावरती चेंडू चेंडू जातोय सीमा पार येतोय 6 धाब्यांसाठी येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती टोटल 32 रन्स. नाही पाडणार तो आता नाही पाडणार दुसरा बॉल दे चल इथे बॉल दे. जो मॅच मध्ये फायला गेला चांगला फटका आला मिड विकेटच्या डोक्यावर सलामी ठोकणारा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती आहे. पण ट्रॅकवरती कल्पेश आणि ते समेत नॉन स्ट्राईक समोर खेळतो आहे त्याने षटकार लगावला आहे रोशन. चांगला फटका विषयमध्ये फटका सजला इथे क्षेत्र चेंडू खाली येतो आहे. इथे एक धाव मिळते एका धाब्याने इथे धाव फलक पुढे ढकलत आहे. एका धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची टोटल 33 या आकड्यावरती आणि स्ट्रायकिंगसाठी घेतो सलामीचा बॅटर ओमकार. यावेळी चेंडू दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. चेंडू थांबणार नाहीये चेंडू 4 धाब्यांसाठी या 4 धाब्याने धावफलक जात आहे संघाचा टोटल 37 रन 37 या आकड्यावरती आहे.
षटक क्रमांक 2 संपुष्टात आला. 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची टोटल पाहायला गेलं तर निश्चितच 37 रन्स. आणि आता अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे. सलामीचा बॅटर ओमकार आणि त्याच्या समवेत जोडला आहे रोशन. बॉल ट्रॅकवरती आहे. हे बॉलर परेश, बॉलर कोण आहे? नवनाथ बॉल ट्रॅकवरती नवनाथ येतोय. जर मॅच मध्ये पहिलं गेलं तर धावसंख्या जम पोहोचतीये ती संघाची. पहिलं गेलं तर निश्चितच 37. त्रिफालाची डिस्ट्रॉय फर्निचर डिस्ट्रॉय केलं यावेळी. ओ युशी आउट. बॅक टू पवेलियन. आता रोशनची जागा बनवण्यासाठी परेश नवीन मैदानात दाखल. चांगली फलंदाजी केली रोशनच्या फळीतून. चांगली घणाघाती प्रहार पाहायला मिळाले मॅच मध्ये. आणि आता नवीन बॅटर मैदानात परेश दाखल झालाय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पाहायला गेलं तर आतापर्यंत 37 या आकड्यावरती स्ट्रायकिंगसाठी गेले परेश. सलामीचा बॅटर ओमकार नॉन स्ट्राईकला आहे. बॉल ट्रॅकवरती आहे नवनाथ. अप्रतिम चेंडू. इथे मात्र ओयोठी आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये परेशला परतावं लागलं. स्ट्राईक झाली रूट हेड. आणि आता जयेश नवीन बॅटर मैदानात दाखल. कोण गेला आता? नवीन बॅटर जयेश. बॉल ट्रॅकवरती नवनाथ. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पंचाकडे चांगली अपील केली जाते मैदानामध्ये. ह्या बेली मिस टाइम फटका. चांगली गोलंदाजी भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना या बेली तो म्हणजे जर नवनाथ धाम होते संघाकडून. पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची ती 37. शेवटचे काही चेंडू शिल्लक असेल. बॉल ट्रॅकवरती नवनाथ. विषामध्ये फटका सजला. इथे क्षेत्र चेंडू खाली येतोय. चेंडू उचलणार चेंडू फेकणार. तत्पूर्वी इथे 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे ढकललं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची ती टोटल 39 रन्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 संपुष्टात येण्यात. इथे चांगला चेंडू आहे. चांगला अप्रतिम मैदानात मॅच शांत क्रिकेट घडताना दिसत आहे. या बेली शांततेचं क्रिकेट आणि संयमाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. एक चेंडू निर्धाव येतोय. एक चेंडूला एकेरी धाव येते. पुन्हा एकदा निर्धाव येतोय. आता शेवटचा चेंडू आहे. यावेळी चेंडू इथे पाहायला गेला. लॉग ऑनला खेचला. इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न. इथे ओ युठी आउट. एक 1+ रन आउट. आणि इथे आता पाहायला गेलं धावसंख्या 40 आणि येणारे 18 चेंडू 41 धाब्यांची गरज. जेव्हा मॅचमध्ये पाहायला गेलं तर आता
येणाऱ्या 18 चेंडू असतील 41 धाब्यांची गरज आहे. तर नसरापूर संघ त्वरित आपले क्षेत्र सजवून घ्यायचे विनंती असेल. जर मॅचकडे आता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. कल्पेश आणि नितीन सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. पाहिलं गेले या शृंखलेत पुरस्कृत राकेश दादा गुंडलिक पवार आयोजित मोर्या इलेव्हन बारणे संघ या 4 दिवसांच्या शृंखलेमधील आता तिसरा दिवस आहे. पाहिलं गेलं तर ना राकेश दादा यांनी सर्व मॅचेस म्हणजे त्यांच्या नावावरती हा खेळ चालू आहे मैदानात. पाहायला गेलं तर या चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत राकेश दादा पवार असेल एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. नक्कीच मी तर नक्कीच म्हणेल पाहायला गेलं तर. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाले. इथे पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील मागली जाते. यावेळी इथे बॅटर सेफ एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालं. सिंगलच्या धाब्यामध्ये स्प्रे द्यायचे मैदानात हितेश सर. चांगला फटका उंचावरती फटका. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार. या धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती टोटल 8 या आकड्यावरती असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती असेल. आतापर्यंत बॉल ट्रॅक वरती आहे. ती ज्याने मागच्या मॅच मध्ये पाहिला मिडन षटक हाताळलं होतं. चांगला फटका लाजवाब फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. जो मॅच मध्ये
मागच्या मॅच मध्ये आहे ना मिडन षटक हाताळला त्याच्यावर घणाघाती प्रहार केलाय लाजवाब शॉप अप्रतिम लगी तो लगी छगी नहीं तो छकडे वाले की बगी यार इस बार तो मुकाबला ही मॅच में आया है आता यावेळी पाहिलं गेलं तर 7 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचती आहे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती यावेळी चांगले क्षेत्ररक्षण मैदानात घडताना दिसत आहे यावेळी एक धाव मिळली जाते एका धावेने धाव फलक ढकललं पुढे षटक क्रमांक 1 संपुष्टात आला षटक क्रमांक 1 6 चेंडूचा खेळ धावसंख्या 19 जाऊया मॅच मध्ये जाऊया मॅच मध्ये बॉल ट्रॅक वरती येतो आहे ना पण गोलंदाज ते बॉलर कोण आहे निशू निशू भगत निशांत येतोय बॉल ट्रॅक उभारते मागच्या मॅच मध्ये ना ज्या तेजसने एवढे धावा खर्च केले 19 नंदू सर आपण पाहू शकता की मागच्या मॅच मध्ये ज्याने मिडन षटक हाताळलं होतं तेजसने पण कल्पेशने धुमाकूळ घातला आणि मॅच मध्ये सामना करायचा स्टार्ट विलंब नको स्ट्रायकरसाठी गेलतोय कल्पेश त्याच्या समेत नितीन धावसंख्या 19 षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना यावेळी लाजवाब फटका इथे चेंडू ठोकला सीमा पार 7 धावांसाठी षटकार धावसंख्या आमचे स्कोरर मित्र सांगतात की नंदू सर 25 रन्स 25 या आकड्यावरती आहे पुरस्कृत राकेश दादा कुंडलिक पवार यांचं आयोजन दमदार आयोजन एक दिलदार व्यक्तिमत्व मैदानात करत असताना आणि या आयोजनाचे सर्व नेतृत्व करत असताना मोर्या इलेव्हनचे बारणे संघ पाहायला गेलं आणि कालच्या दिवसामध्ये जाऊन पोहोचला आहे तो फायनलच्या पात्रामध्ये आहे तो सालोक संघ आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे संघाची टोटल 25 या आकड्यावरती पुढचा चेंडू पुढचा चेंडू ह्या वेळी फळेचा मॅच मध्ये आहे बॉल ट्रॅक वरती निशो स्ट्रायकिंगसाठी केलतो कल्पेश देखना स्ट्रोक 20 मध्ये फटका सजवायचा होता वा इथे ओमकार चेंडू खाली एक धाव कंप्लीट इथे नशिबाने येतात 4 धावा आणि 4 धावेने धाव फलक जोडले जात आहे 29 रन्स 29 या आकड्यावरती जर मॅच मध्ये आता जाऊया निशो बॉल ट्रॅक वर आहे इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे इथे एक धाव मिळते 55 शर्यत नो चेंडू फ्री चेंडू असेल पुढील नो प्लस 1 ओके नो प्लस 1 करायचे ऍड आणि इथे 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचले सर 31 अजूनही 10 धाब्यांची गरज आहे नो चेंडू आहे फ्री चेंडू असेल बघा नीट पुढे आहे नो बॉल इथे फ्रीड आणि चांगला फ्रीड चेंडूचा संधी घेणार का नितीन त्याच्या समेत नॉन स्ट्राईकला कल्पेश ज्याने धुमाकूळ घातलाय स्ट्रायकरसाठी घेतो नितीन टॉपिंग लेज लागते इथे बॅटर सेफ पैकी काय इथे पंचांचा इशारा येतोय रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय या मिली थर्ड अंपायरकडे जायचंय ऑफिशियल आमचे KTC लाईव्हचे प्रत्येक इव्हेंटमध्ये KTC लाईव्ह कुठल्या ना कुठल्या दिशेने झलकत असतो नॉट आउट
ओके इथे बॅटर सेफ आहे. बॅटर सेफ आहे इथे. पाहायला गेलं तर 2 धावा ॲड होतील. सॉरी 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलका. योगाता योकडे 9 वाले 3 चेंडू झालेत. 3 चेंडू झालेत. धावफलका धावा आल्यात त्या टोटल 32. पहिला गेलं तर अजूनही धावफलका धावा आल्यात त्या 32. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगसाठी खेळतोय कल्पेश. इथे टॉपिंग जागते. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव सिंगल. सिंगलमध्ये कन्वर्ट. सिंगलच्या मदतीने साह्याने धावसंख्या जोडल्या जातील. संघाच्या टोटल 33 या आकड्यावरती आहे. कृपया विनंती असेल धामोती संघ आपण बाहेरून आवाज देऊ नका. मॅच शांततेमध्ये चालू आहे. हरवत संघाचा करणार नाणेपेक्षासाठी यायची विनंती असेल. यावेळी निर्धाव चेंडू सांगता होतीये. या चेंडूवरती यावेळी निर्धाव चेंडू सांगता होती. या चेंडूवरती पाहायला गेला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूची फेकी झाली. शेवटचा चेंडू आहे. यावेळी बिशपचा फटका क्षेत्र जज करतोय. इथे एकदा मिळतीये. दुसरी धावसाठी माहिती प्रयत्न होईल की काय. यावेळी 1 धाव. एका धावेने इथे धाव पुढे ढकललं. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 34 या आकड्यावरती. अजूनही 7 धाब्यांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. 7 येणारे 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. आदरणीय पाहायला गेलं तर या नियोजनाचं आयोजन आदरणीय पुरस्कृत राकेश दादा पुंडलिक पवार यांचं आयोजन. एक कडक दमदार आयोजन. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि आयोजन केलंय मोरे इलेव्हन बार्नी संघाने. आणि वन ट्रॅकवरती येतोय. सोनू येतोय वन ट्रॅकवरती. तिसरं षटक घेऊन. येणारे 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. मॅचमध्ये सामन्याला होते सुरुवात. 6 चेंडू 7 धाबा. 7 धाबा 6 चेंडू. देखना स्ट्रोक उंचावरती. लाजवाब फटका. चेंडू सीमा पार येतोय. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. टोटल 40 या आकड्यावरती आहे. अजूनही 1 धाब्यांची गरज. शेवटचा चेंडू घणाघाती प्रहार. उंचावरती सीमा पार षटकार. आणि इथं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश. या मॅचचा शिल्पकार ठरतोय कल्पेश यांच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अर्बन संघाचा करंदार यायचे जयेश राणवेकसाठी. अर्बन संघाचा करंदार क्वार्टर फायनलची मॅच आहे. आता फायनल गेलं. धामोते विपक्ष अर्बन. धामोते विपक्ष अर्बन. अर्बन विपक्ष धामोते. या मॅनचा मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश ज्याने काही चांगल्या धावा आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान. आणि मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश. आदरणीय आमचे सर्वांचे लाडके पंडित दादा डांगरे यांच्या हस्ते मॅच द्यायचे.